मी बऱ्याच वेळा ही गोष्ट सांगत असतो की कोकणात सगळे काय आहे, म्हणजे आमच्याकडे निसर्ग आहे, आमच्याकडे जमीन आहे, ज्याला आपण रिअल इस्टेट म्हणतो ती आहे आमच्याकडे. आमच्याकडे विविध प्रकारची पिकं आहेत. पण एक गोष्ट नाहीये, ती म्हणजे 12ही महिने इन्कम देणारी एक सिस्टीम आहे ना, ती नाहीये. आज बहुतेकशी जी कामं आहेत ना, ती सीझनल आहेत. म्हणजे एखादा जर व्यवसाय टाकत असेल तो तो सीझनल असतो. बहुतेक जण प्रयत्न देखील करतात व्यवसाय मध्ये उतरण्याचा. पण काही दिवसानं पाऊस चालू होतो किंवा उन्हाळा चालू होतो, त्याच्यामुळे पावसाळ्याचे जे उद्योग असतात ते बंद होतात. पावसाळा चालू होतो ते म्हणजे उन्हाळ्याचे जे उद्योग असतात ते बंद होतात. त्यामुळे ते जे उद्योग आहेत ते सीझनल आहेत. जसं की आपला आंबा म्हणा, काजू म्हणा, शेती म्हणा किंवा इथल्या टुरिझम इंडस्ट्री तरी त्याच्यावरती देखील असाच परिणाम होतोय. मग काय होतं तर उरलेले जे काही 7-8 महिने असतात ते अनएम्प्लॉयमेंट होते, म्हणजे रोजगार नसतो लोकांच्याकडे. म्हणून लोक काय करतात तर गाव सोडतात आणि मग शहरात निघून जातात. आणि याचा सगळा परिणाम होतोय तो गावावरती होतोय. कोकण रिकामी होत नाहीये. आपण सिस्टीम बनवली नाहीये म्हणून ते रिकामी वाटते. पण जर बदलायचं असेल तर 12ही महिने चालणारा बिझनेस सोर्स इथे तयार करावे लागतील. तेव्हा ते कोकणात लोक राहतील, माणसं राहतील. अन्यथा कोकण हे रिकामी दिसेल. इथे गावं दिसतील पण गावातली माणसं ही शहरात गेलेली असतील.